2025 मध्ये जास्त रिटर्न कोणत्या गुंतवणुकीने दिला ते आज आपण पाहूया। 2025 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी साधारणपणे 1.58 लाख कोटी रुपये काढले, तर देशी गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी रुपये गुंतवले। रुपया 5% घसरला। कच्च्या तेलांच्या किमती $80 वरून $60 पर्यंत घसरल्या। असे होऊनही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी आणि चौथी बलाढ्य अर्थव्यवस्था बनली। शेअर बाजारामध्ये नवीन 2 कोटी गुंतवणूकदार वाढले आणि डीमॅट खात्यांची एकूण संख्या वाढून ती वर्षाअखेरीस 21 कोटीच्या पुढे गेली आणि शेअर बाजाराचे बाजार मूल्य $5 लाख कोटी पुढे जाऊन पोहोचले आहे। या सर्व अस्थिरतेच्या परिस्थितीमध्येही जवळपास सर्वच गुंतवणूकदाराच्या प्रकारांनी पॉझिटिव्ह रिटर्न दिले, परंतु सर्वात जास्त रिटर्न मिळवून देऊन गुंतवणूकदारांच्या मध्ये कोणत्या गुंतवणुकीने पहिला नंबर पटकावला ते पाहूया। सर्वात शेवटी म्हणजे 6 नंबरला आहे रिअल इस्टेट, ज्याने 2025 या वर्षात 5% इतका रिटर्न दिला। 5व्या नंबरला आहे गव्हर्नमेंट सेक्टरचे बॉन्ड्स, ज्याने 2025 मध्ये 6.5% इतका रिटर्न मिळवून दिला। 4थ्या क्रमांकावर कंपनी बॉन्डचा नंबर आलेला आहे, त्यांनी 2025 मध्ये 7.5% इतका रिटर्न मिळवून दिला आहे। 3ऱ्या क्रमांकावर आहे निफ्टी 50, ज्याने 2025 या सालात 10% इतका रिटर्न मिळवून दिला आहे। 2ऱ्या क्रमांकावर आहे सोने, ज्याने 75% पेक्षा जास्त रिटर्न मिळवून देऊन गुंतवणूकदारांची चांदीच केलेली आहे। आणि पहिल्या क्रमांकावर आहे चांदी, ज्याने 150% पेक्षा जास्त रिटर्न मिळवून देऊन गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिलेला आहे। विद्युत वाहने, मोबाईल, सौर ऊर्जा या क्षेत्रामधील चांदीचा वाढता उपयोग, घसरणारे व्याजदर, भूराजकीय अशांतता आणि चांदीची कमतरता या 4 महत्त्वाच्या कारणामुळे चांदीचे भाव भरमसाठ वाढलेले आहेत। वर्षभरात चांदीने साधारणतः 150%, तर सोन्याने साधारणतः 75% पेक्षा जास्त असा घसघशीत परतावा दिलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बचत मंत्राच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।